नमस्कार, मी शिवाजी कांबळे. कामगारांसाठी मोदी सरकार विलन आहे. केरळचे राजीनामा देऊन राहुल गांधी यांच्या सोबत असलेले अधिकारी कन्नन गोपीनाथ नायर यांचे लातूर येथील कामगार मेळाव्यात वक्तव्य. केंद्रातील मोदी सरकारने कामगार हिताचे 29 कायदे रद्द करून 4 अन्यायी नवीन कायदे केले आहेत. ते कायदे कोणत्याही कामगार संघटनांना विश्वासात घेऊन केले नाही. सरकार कामगारांना गुलाम करू पाहणारे विलन आहे, असे रोखठोक वक्तव्य कन्नन गोपीनाथ नायर यांनी केले. जागतिक कामगार दिनानिमित्त लातूर येथे अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने 3 मे रोजी लातूर येथील दगडोजीराव देशमुख सभागृहात आयोजित कामगार मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले. कन्नन यांनी सरकारच्या कामगार विरोधी धोरणावर टीका केली. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मंगलताई शिंदे या होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष तथा पुणे मनपाचे नगरसेवक सुनील शिंदे, अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर, भटक्या विमुक्ताचे नेते प्राध्यापक सुधीर अनवले, नूतन अंगरखे, महाराष्ट्र विकास आघाडीचे बसवंत उबाळे, इंजी शेख शफी, शिवाजी भंडारे, सुरेश काटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. तर काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार म्हणाले, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण मेघाजी लोखंडे यांच्या परिश्रमातून कामगारांच्या हिताचे झालेले कायदे आजचे भाजपचे केंद्र आणि राज्यातील सरकार कामगार कायदे रद्द करून कामगारांना गुलाम करून त्यांची मुस्कटदाबी करत आहे. त्याविरोधात कामगारांनी पेटून उठण्याची गरज आहे. तसेच सुनील शिंदे यांनी कामगारांना सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, केंद्र सरकारने कामगारांचे 29 कायदे रद्द करून 4 काळे कायदे केले. ते एकतर्फी केले आहेत. कामगार संघटनांना विचारात घेतलेले नाही. या कायद्याच्या विरोधात आपण मूग गिळून बसतो. आपणच आपल्यासाठी घातक आहोत, हे आपण समजून घेतले पाहिजे. राजकुमार होळीकर यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. आणि राजकुमार होळीकर यांनी आपल्या प्रस्ताविकात कामगार कायदे, आजची आव्हाने याबद्दल सविस्तर सांगितले. ते म्हणाले, सरकारने नवीन केलेल्या 4 लेबर कोडमध्ये कामाचे तास 8 वरून पुन्हा 12 करण्यात आलेले आहेत आणि इतर नुकसानदायी बाबी आहे. असा उलट्या दिशेने प्रवास सुरू आहे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणे सरकारने अवघड करून ठेवले आहे. जन सुरक्षा कायद्याच्या माध्यमातून मोर्चा आंदोलने करणाऱ्यांना अटकाव घातला आहे. भारतीय कामगार परिषद रद्द केली आहे. त्यामुळे या व्यवस्थेविरोधात तमाम कामगारांनी संघटित होण्याची गरज आहे. गत निवडणुकीत भाजपला मतदान करू नका अशी भूमिका आम्ही घेतली होती. यावेळी उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून अण्णाराव सूर्यवंशी यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर महेंद्र कांबळे यांनी सर्व मान्यवरांना शिवाजी कोण होता हे पुस्तक भेट दिले. मेळाव्याचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन ॲडव्होकेट शिरीष दहिवाल यांनी केले. मेळाव्यासाठी प्रमोद बनाटे, किशोर सागर, भागवत पांचाळ, नेताजी बनसोडे, बळीराम कांबळे, राजाभाऊ वटनुरे, अंजली येदले, अंजनाताई सगट, अंकुश टकळगे, रेणुकाताई कांबळे, सुषमाताई मितकरी, राजकुमार भंडे, सुधीर कांबळे, लहू जगताप, पंडित गायकवाड, गौतम ससाणे, सिकंदर लोखंडे, परमेश्वर कांबळे, रानी लोढा, प्रल्हाद कलवले आदींनी परिश्रम घेतले. कामगार मेळाव्यातील 5 मंजूर ठराव पुढील प्रमाणे आहेत. कंत्राटी कामगार कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावे. भारतीय कामगार परिषद दर 2 वर्षांनी घ्यावी. नवीन 4 नवीन कायदे अर्थात लेबर कोड रद्द करण्यात यावेत. महाराष्ट्र इमारत बांधकाम इतर कामगार मंडळात अधिकारी, कर्मचारी, मालक प्रतिनिधी, अशासकीय प्रतिनिधी कायमस्वरूपी नियुक्त करावेत. बांधकाम कामगारांच्या पाल्यांची शिष्यवृत्ती रद्द करण्याबद्दलचे 1 जानेवारीचे परिपत्रक रद्द करावे. आदी ठराव अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर यांनी मांडले. ते एकमताने मंजूर करण्यात आले.